नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण टाइप्स ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचे प्रकार पाहणार आहोत। आज आपण या व्हिडिओमध्ये त्रिकोणाचे प्रकार डिटेल्स मध्ये पाहणार आहोत। पहा, लक्षात घ्या, त्रिकोणाचे टोटल 6 प्रकार पडतात। त्यामध्ये बाजूवरून 3 प्रकार आणि कोनावरून 3 प्रकार असे टोटल त्रिकोणाचे प्रकार 6 असतात। आज आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत तर टाइप्स ऑफ ट्रायंगल पाहत आहोत। काय पाहत आहोत? टाइप्स ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचे प्रकार। आज आपण पहिला कन्सेप्ट पाहणार आहोत डिपेंडिंग ऑन दी साइड्स म्हणजे बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार। आज टोटल आपल्याला 3 प्रकार या ठिकाणी शिकायचे। कशावरून? बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार आपण या ठिकाणी आज शिकणार आहोत आणि उद्या आपण या ठिकाणी कोनावरून त्रिकोणाचे प्रकार शिकणार आहोत। खूप सोपा कन्सेप्ट आहे, पहा, खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे। बऱ्याच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जातात। आपल्याला बेसिक माहित असणं गरजेचं आहे। या ठिकाणी त्रिकोणाचे प्रकार मी आपल्या समोर एक्सप्लेन करत आहे। तर चला लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला पहिला प्रकार समभुज त्रिकोण म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल। पहा, पहिला आहे समभुज त्रिकोण, दुसरा आहे विषम द्विभुज त्रिकोण आणि तिसरा आहे विषमभुज त्रिकोण। म्हणजे या ठिकाणी काय आहे, समभुज म्हणजे सर्व भुजा समान असणे, समद्विभुज म्हणजे 2 भुजा समान असणे आणि विषमभुज म्हणजे 3 भुजा वेगवेगळ्या असणे। पहा, खूप सोपा कन्सेप्ट आहे। त्यालाच आपण सेमीमध्ये समभुज त्रिकोणाला काय म्हणू शकतो तर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणता येईल आणि दुसरा जो समद्विभुज त्रिकोण आहे त्याला आपण आयसोस्केल ट्रायंगल असं म्हणता येईल आणि तिसरा जो आहे कोणता, त्या ठिकाणी विषमभुज त्रिकोण, तर त्याला स्केलेन असं या ठिकाणी म्हटलं जातं, स्केलेन ट्रायंगल। या ठिकाणी आपण वेगवेगळे त्रिकोण या ठिकाणी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूयात। पहा, सिम्पली या ठिकाणी पहिल्यांदा आता या ठिकाणी मी एक त्रिकोण ड्रॉ करतोय। त्रिकोण समजा ABC हा त्रिकोण ड्रॉ केलाय, तर याला समभुज कधी म्हणायचं किंवा समद्विभुज कधी म्हणायचं किंवा विषमभुज कधी म्हणायचं, तर सिम्पली एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला समद्विभुज किंवा समभुज शिकायचंय तर यामध्ये 3 साइड काय असतात तर 3 साइड इक्वल असतात, इक्वल मापाचे असतात, समान मापाचे असतात। म्हणजे मी असं म्हणू शकतो त्या ठिकाणी तिन्ही बाजू समान मापाच्या असतात। कशा असतात? समान मापाच्या असतात। कशा असतात ही एक गोष्ट लक्षात ठेवायची। यामध्ये काही सिम्बॉल मेन्शन केले जातात, यावर असे डॉट किंवा लाईन ड्रॉ केलेली असते। याचा अर्थ असा असतो या ठिकाणी एबीचं माप, बीसीचं माप आणि एसीचं माप समान आहे। या लाईनचा अर्थ काय घ्यायचा? माप। सपोज ही जर तुमची 3 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा 3 सेंटीमीटरची असणार आहे आणि ही रेषाखंड सुद्धा 3 सेंटीमीटरची असणार आहे। जेव्हा एखाद्या त्रिकोणामध्ये तिन्ही बाजूचं माप मेजरमेंट सेम असतं त्याला म्हणता येईल समभुज त्रिकोण म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो। आता आपण सेकंड प्रकार पाहणार आहोत। सेकंड सुद्धा याच प्रकारे पहा, सेकंड मध्ये काय करू शकतो पहा, थोडीशी वेगळी डायग्राम काढतो तुम्हाला लक्ष देण्यासाठी। समजायला नाव दिलं PQR। आता तुम्ही पहिल्या डायग्राम मध्ये लक्षात येईल हा त्रिकोण आहे, पण या त्रिकोणामध्ये या 2 बाजू समान दिसत आहेत। कुठल्याही 2 बाजू जर त्या ठिकाणी समान असतील तर त्या त्रिकोणाला समद्विभुज म्हणजे आयसोस्केल ट्रायंगल म्हणतात। त्यासाठी तुम्हाला इथं कंडिशन लक्षात ठेवायच्यात, ओन्ली 2 साइड्स काय असतात? इक्वल असतात फक्त किंवा केवळ 2 बाजू या ठिकाणी समान असतात। कशा असतात? समान असतात। मग आता या रेषेवर PQ वर असा एक रेष ड्रॉ केली आणि PR वर ही रेष ड्रॉ केली, याचा अर्थ असा असतो या दोन्हीचं मेजरमेंट समान आहे, या दोन्हीचं माप समान आहे। समजा ही जर 5 सेंटीमीटरची बाजू असेल तर ही पण कितीची असणार आहे? 5। म्हणजे दिलेल्या त्रिकोणात कोणत्याही 2 बाजू समान असतील तर त्याला आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण असे
म्हणतात. इतका सोपा कन्सेप्ट पहा. इथं तिन्ही बाजू समान आहेत तर त्याला आपण काय म्हणतो, समभुज त्रिकोण म्हणतो. दोन बाजू समान असतील तर समद्विभुज त्रिकोण म्हणतो. आणि या ठिकाणी विषम म्हणजे वेगवेगळ्या. तर या ठिकाणी कंडिशन काय असणार आहे बाळांनो, या ठिकाणी कंडिशन असणार आहे पहा, नीट जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल ए बी सी हा ट्रायंगल आहे. तर याची बाजू याच्यासोबत इक्वल दिसत नाही. ही बाजू आणि ही बाजू पण नीट लक्ष द्या. तिन्ही बाजूवर आपण वेगवेगळे लाईन ड्रॉ केले, छोटे छोटे मार्क ड्रॉ केले. तर ही लहान आहे, ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे किंवा ही मोठी आहे. तर तिन्ही साईड्स कशा दिसत आहेत तर वेगवेगळ्या मापाच्या दिसत आहेत. समजा ही तुमची 3 सेंटीमीटरची असेल तर ही तुमची काय असणार आहे, या ठिकाणी 4 सेंटीमीटर असेल समजा, तर ही कितीची आहे समजा 5 सेंटीमीटर. मग इथं तुम्हाला लक्षात काय येतं बाळांनो, तर ज्या त्रिकोणामध्ये तिन्ही बाजूचे माप वेगवेगळे म्हणजे भिन्न असते तर त्याला विषमभुज त्रिकोण म्हणतात. तर ते या ठिकाणी मी मेन्शन करतो. तिन्ही बाजू काय असतात, इथं बाजू भिन्न मापाच्या असतात. कशा असतात, भिन्न मापाच्या असतात. भिन्न मापाच्या म्हणजेच या ठिकाणी ए बी डज नॉट इक्वल टू बी सी डज नॉट इक्वल टू ए सी, म्हणजे तिन्हीचंही माप समान नसणार आहे. खूप सोपा कन्सेप्ट आहे. समभुज म्हणजे तिन्ही बाजू समान, समद्विभुज म्हणजे दोन बाजू समान, आणि विषमभुज म्हणजे तिन्ही बाजू भिन्न मापाच्या असणे. याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो, दुसऱ्याला आपण आयसोस्केल ट्रायंगल म्हणणार आहे आणि तिसऱ्याला स्केलेन ट्रायंगल म्हणणार आहे. तर आज आपण या ठिकाणी त्रिकोणाचे प्रकार पाहिले. कशावरून पाहिले तर साइड्स नुसार, म्हणजेच या ठिकाणी बाजूनुसार त्रिकोणाचे प्रकार पाहिले. आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कोणानुसार त्रिकोणाचे प्रकार पाहणार आहोत. जर आपणास व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.